आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो गिरिजा सिस्टर, जेवायचं ना? हो. चल मग जेवून घेऊ. तू हो पुढे, मी येते. हो पण पटकन ये. ही चिठ्ठी विक्रांतने दिली आहे. गिरिजा, काल काही चुकीचं वागलो असेल तर खरंच सॉरी. गिरिजा, मी तुझा आदर करतो म्हणूनच तुझ्या समोर यायला घाबरतोय. तसं तर मी तुला खूप वेळा बोललोय, पण आज परत सांगतोय, आय लव्ह यू. खरंच माझं चुकतंय का? मी का विक्रांतला खरं सांगायला घाबरतेय? नाही, मी विक्रांतला अजून वाट बघायला लावू शकत नाही. त्याच्याशी असं वागून मी त्याला त्रास देते आणि माझ्यामुळे विक्रांतला त्रास झालेला मला नाही चालणार. मी विक्रांतला भेटणार आणि माझ्या प्रेमाची कबुली देणार. हो, त्याने सांगितलेली साडी नेसून जाईन. असंच करते मी. माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरिजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. धनश्री काय करतेस? धनश्री ऐक माझं. धनश्री प्लीज ते परत चिठ्ठी. धनश्री अगं एक ती चिठ्ठी परत आहे मला. धनश्री धनश्री अगं थांब. अगं धनश्री प्लीज चिठ्ठी परत दे. अगं हो, वाचू तर दे. काही गरज नाहीये. लव्ह लेटर दिसतंय. हो म्हणजे नाही. अगं हो की नाही? मग काय ठरलंय? कुठे काय ठरलंय? म्हणजे काय उत्तर देणार आहेस? तुला काय वाटतं काय करावं? ऑफकोर्स होच म्हणायला हवं. तू तुझं सांग. मला नाही माहित. माहित नाही म्हणजे काय? तू होच म्हण. का? का म्हणजे अगं तू किती चांगला आहे आणि एवढी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय. आजकाल कुणी कुणाची एवढी वाट बघतं का? तेही आहेच. म्हणून म्हणते तूही हो म्हण आणि मोकळी हो. आणखी किती वाट बघायला लावणारच बिचाऱ्याला? कसला विचार करतेस? तू हो म्हण. आणि तसंही तुझ्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रेमच दिसतं. काय कळतंय का काही? मला माहितीये तू विक्रांतला होकारच देणार आहेस. तुला काय माहित? अगं तुझे डोळेच सांगतायत. गिरिजा, ऑल द बेस्ट. आणि आता कसलाही विचार करू नकोस. सरळ जा आणि विक्रांतला आय लव्ह यू म्हणून मोकळी हो. अगं किती लाजतेस? आणि अशी नर्स बनून जाऊ नकोस. मस्त तयार होऊन जा. मेकअप वगैरे कर, केस मोकळे सोड, अशी मस्त नटून थटून जा. पण मी आधी कधी अशी तयार झाले नाहीये ग. या आधी असा होकार तरी कुठे दिलायस? गप ग तू. काही असतं तुझं. मला म्हणायचं होतं की एवढं सगळं करायला मला नाही जमणार. विक्रांतचा चेहरा डोळ्यासमोर आण, मग सगळं जमेल तुला.
ब्रेसलेट छान आहे ग. विक्रांतने दिलं वाटतं. तू काही म्हणा, विक्रांतची चॉईस एकदम छान आहे. तुला काय वाटतं, सगळं मला विक्रांतनेच दिलंय का? मग प्रसाद दादाने भाऊबीजेला दिलंय. यावेळेस त्याने आम्हा तिन्ही बहिणींना सेम ब्रेसलेट गिफ्ट दिलंय. हो का? मला वाटलं विक्रांतने गिफ्ट दिलंय की काय. हे काय सारखं विक्रांत विक्रांत लावलंयस तू? कारण तुझ्या लक्षात राहायला हवं, तू विक्रांतला भेटायला जाणार आहेस आणि त्याला होच म्हणणार आहेस. हो ग बाई, आलंय माझ्या लक्षात. आहा, क्या बात है, सुपर्ब. मीना, अगं चहा थंड झालाय तुझा, लवकर ये. हो हो, ते सगळं ठीक आहे, पण आधी मला सांगा. आता काय, मी काय सांगू तुला? फोनवर बोलतेय हो मी. ओ सॉरी सॉरी सॉरी, प्लीज कंटिन्यू. हॅलो. हा, मी म्हणत होते ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही जी मुलगी मला दाखवताय तिचं बॅकग्राऊंड चेक केलंय का तुम्ही? कसं करणार म्हणजे? अहो, ती मुलगी काही सांगेल, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार आहात का? नाही नाही नाही, हे बघा, नाही हे बघा, मी आधीच सांगतेय तुम्हाला, तुम्ही ज्या मुली मला दाखवाल ना त्यांची हिस्ट्री मला माहित असलीच पाहिजे. कसं कसं करणार? काय ही कसली प्रायव्हसी पॉलिसी आहे तुमची? नाही नाही, एक काम करा, मी ना दुसरं वधूवर सूचक मंडळ बघते. तुम्ही मला अजून मुली दाखवायची गरज नाहीये. अरे वा, चहा छान झाला, सुपर्ब, प्लीज ट्राय. ह्यावेळेस असं करणार आहे ना मी की विक्रांत करता जी मुलगी येईल ना तिची हिस्ट्री मला माहित असलीच पाहिजे, अशीच मुलगी शोधणार. काय चाललंय काय मीना? काय चाललंय म्हणजे? सटासट फोन करतेस. मग काय हातावर हात ठेवून बसून राहू का? विक्रांत करता दुसरी मुलगी शोधायला नको? काही काय? तुम्हाला नसेल, मला आहे. घाई करून काय होतं बघितलं की नाही मीना आपण? ह्या वेळेस झालं म्हणजे प्रत्येक वेळेस होईल असं नाहीये ना. नाही, बरोबर आहे तुझं, पण या धक्क्यातून सावरायला विक्रांतला थोडा वेळ देशील की नाही? कसला धक्का? त्याला काही धक्का बिक्का बसला नाहीये. अगं कमाल करतेस तू. त्याचं बिचाराचं लग्न मोडलं आणि तू म्हणतेस? हो, मी म्हणते, कारण बेसिकली विक्रांतला रेशमाशी लग्न करायचंच नव्हतं. हे तुला आत्ता कळतंय? हो, मला आत्ता कळतंय. काय म्हणणं आहे तुमचं? माझं काही म्हणणं नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की विक्रांतला थोडा वेळ द्यायला हवा. काही गरज नाहीये. गोष्टी वेळेत केलेल्या बऱ्या. गोष्टी वेळेत करायच्या आहेत का गिरिजाने होकार देण्याच्या आधी करायच्या? घेतलं, त्या गिरिजाचं नाव घेतलं. का? खरं बोललो म्हणून राग आला? तुम्हाला ना काय समजायचं ते समजा, पण माझ्या विक्रांतचं त्या गिरिजाशी लग्न होणार नाही. मीना, काय वाईट आहे का त्या गिरिजामध्ये? चांगलं म्हणावं असं तरी काय हो तिच्यात? ते तर म्हणतात ना, आपण जसं बघतो तसं आपल्याला जग दिसतं. एक्झॅक्टली, तुमच्या बरोबर ना हेच घडतंय. म्हणूनच तर एकसारखं तुम्ही गिरिजा गिरिजा असं करताय ना, तिची बाजू घेताय. आता तुला हिऱ्याची पारखच नाही, त्याला मी तरी काय करणार? तुम्हाला न काय म्हणायचंय ते म्हणा, पण गिरिजा माझ्या घरची सून होणार नाही. अगं मीना, बस. अरे देवा, चुकीच्या वेळी आलो काय मी? तुमचं चालू द्या, मी आलोच विक्रांतला भेटून. ए मीना, मीना, अगं चहा तरी. अरे देवा, थोडी तरी बुद्धी दे रे बायकोला माझ्या. हा चहा मलाच प्यावा लागणार. अरे, ओ माय गॉड, डॉक्टर रेश्मा तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज.
एवढ्या लवकर जॉईन करायला असं वाटलं नव्हतं मला. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मला कसला प्रॉब्लेम असेल? अहो नुकतं लग्न झालंय तुमचं, म्हणून मला म्हणजे विचारातच नव्हतं की तुम्ही एवढ्या लवकर जॉईन करायला नवऱ्याने सोडलं. मला वाटलेलं सगळं हनीमून वगैरे करून याल तुम्ही. घ्या, मी पण मूर्खपणा करतोय. हनीमून तुमचं पहिल्याच लग्नात झालं असेल ना? हा, नवलाईचे 9 दिवस पहिलेच संपले असतील तुमचे. हे बघा, त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये. माझा काय संबंध? एनिवे, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. नाही का? काय ना, दोन्ही लग्नात नव्हतं, म्हणजे एक झालं नाही ते जाऊ द्या. विक्रांतशी लग्न न होणं तुमचा मोठा लॉस झाला. कुणाशी का होईना तुम्ही मिसच्या मिसेस झालात, हे महत्वाचं आहे. नकोच. नवऱ्याने सांगितलं का जॉईन करायला, का स्वतःहून आलात जॉईन करायला? रेजिग्नेशन द्यायला आली मी. का हो? का का असं का करताय? असं सगळं झाल्यानंतर जगाला कुठलं तोंड दाखवणार तू? एनिवे, माझ्या कानावर आलं ना ते विचारायचंय तुम्हाला. फ्रॉम द हॉर्सेस माउथ मला लागतं सगळं. मांडवात म्हणे तुमचा पूर्वीचा नवरा आला तुमच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर आणि तो सगळं ओकला. खरे का हो? असो, जाऊ दे, लोक बोलतात हो. गरीब आहे का हो तुमचा नवरा? म्हणजे नवरा म्हणून गरीब नाही, फायनान्शियली गरीब आहे का? भिकारी म्हणतात तसं. आणि तुम्ही तर जॉब सोडताय. अरे देवा, मग आता तुम्ही दोघ जण काय करणार हो? भीक मागणार का? तुमच्या वडिलांसमोर दयेची, पैशाची. पैशाने खूप श्रीमंत आहे तुझा बाप. माझा जॉब खाणार होतीस. लोक म्हणतात हो तुमच्या मागणं, पण मी कसं आहे स्ट्रेट फॉरवर्ड विचारतो. एक प्रश्न विचारू का? पर्सनल आहे, किरकोळ आहे, पण कसं जमतं तुम्हाला हे सगळं? काय सिक्रेट काय आहे? म्हणजे एक लग्न झालं असताना दुसरं लग्न करायला निघालेलं तुम्ही. नॉट फेअर. अहो, एक डिवोर्स तर होऊन द्यायचा. 2-2 नवरे ठेवायला आवडतं का तुम्हाला? हे बघा, तुमची फालतू बडबड ऐकण्यासाठी ना माझ्याकडे वेळ नाहीये. मला डीन सरांना भेटायचं. माझ्या तरीकडे कुठे वेळ आहे? डीन सरांची केबिन माहितीये का तुम्हाला? हे इकडून राईट जायचं, मग लेफ्ट. मला शहाणपणा शिकवते भगवंता. विक्रांत, ए विक्रांत, अरे अरे काय केवढा पसारा मांडून ठेवलाय? रे, डिस्टर्ब नको करू. भारी तयारी सुरू आहे. घरच्यांचं बोलणं कोणीतरी मनावर घेतलेलं दिसतंय. म्हणजे? अरे, परत तुझ्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे ना? काय? म्हणून तू ही सगळी तयारी करतोयस ना? नाही, असं काही नाही. मग एवढा बाजार कशाला मांडून ठेवलाय? ऍक्च्युली मी रात्री बाहेर चाललोय. अरे, तुझी आई तिकडे तुझ्यासाठी नवरी शोधतीये, तू काय बाहेर फिरतोयस? ते जाऊ दे रे. मला सांग, त्यातला मी कुठला ड्रेस घालू? काय छान दिसेल? एवढा तयार होऊन जातोयस म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल आहे. काय स्पेशल आहे? गेस. एवढा तयार होऊन जातोयस म्हणजे गिरिजाला भेटायला जातोयस, हो ना? करेक्ट. हे पण मला सांग, तिने तुला माफ केलं का? नाही म्हणजे त्या रात्री तू नेमकं काय केलंस फक्त गिरिजाला माहितीये म्हणून विचारलं. हे बघ राजा, तिने मला माफ केलंय की नाही मला माहिती नाही, पण जी चिठ्ठी तू नेऊन दिलीस त्या चिठ्ठीमध्ये मी माफी मागितली होती. काय? तू चिठ्ठीतून माफी मागितलीस? हो. एक नंबर बाबा, नाद गोळा कडक. हे मला सांग, अजून काय काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? ऍक्च्युली इनडायरेक्टली प्रपोज केलंय मी तिला. काय?
गिरिजाला प्रपोज केलं? हा, अजून सांग ना. मी तिला म्हणालो की केळवणाच्या दिवशी जी साडी तू नेसली होतीस ती साडी जर तू नेसून आलीस तर मी समजेन की तुझं माझ्यावर प्रेम आहे. वा, आणि जर नाही आलीस तर चान्सच नाही. गिरिजाचं तुझ्यावर प्रेम आहे, तिच्या डोळ्यातच दिसतं ना बॉस. डोळ्यात दिसतं रे, पण तिच्या डोक्यात काय येईल ना काही सांगता येत नाही. ते काही असू दे रे, गिरिजा आज तू सांगितलेली साडी नेसून येणार. लिहून घे. ती आली पाहिजे रे. तुझी इच्छा आहे ना? हो हो, मग नक्की येणार. आणि आज तू ते 3 मॅजिकल वर्ड्स गिरिजाला बोलणार आणि गिरिजा तुझी होणार. जा दोस्ता, लढ. हा, आर कपार होऊन जाऊ दे. हा, गिरिजा फक्त माझी आहे. येस. देवा, माझ्या मनासारखं होऊ दे रे. सगळ्यांच्या पाया पडायची गरज नाहीये, माझ्या पड म्हणजे गिरिजा तुझी. ते कुठले कपडे घालायचे ते ठरवायचं आहे ना? हा हा, चल आवर लवकर, गिरिजा वाट बघत असेल. ठीक आहे. रेश्मा, काय ग, आजपासून रिजॉईन करतेस? नाही, मग इथे अचानक रेजिग्नेशन द्यायला आली आहे मी. रेजिग्नेशन का? प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुला देणं गरजेचं आहे का? सॉरी. हे बघ, मला कळतंय जे काही घडलं त्यानंतर तू डिस्टर्ब असशील, पण त्यावर रेजिग्नेशन देणं हा पर्याय नाहीये ग. हे बघ, तुझ्या सल्ल्याची ना मला गरज नाहीये. तू मला सल्ले नको देऊस. रेश्मा, अगं मी तुझ्या भल्याचाच विचार करतेय. इथे जॉब करून काही भलं होणार नाहीये माझं. का नाही होणार? अगं इथे मन रमेल तुझं. तू तुझ्या आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करू शकशील. आता मी काय करायचं हे तुझ्याकडून शिकायची गरज नाहीये मला. ठीक आहे, मी नाही बोलत, पण तूच विचार कर. आता तू घरी बसून काय करणार? माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून पोट भरलंय ना तुझं. मग आता माझं काय करायचं ना ते मी बघेन. रेश्मा, तू लग्न करून मोकळी झालीस, त्यात माझा काय दोष आहे? हो, पण विक्रांत समोर तूच आणलेस ना ते. रेश्मा, अगं नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुझं मन भरलंय नाही करून, मग आता शांत बस. आणि तसंही माझा इथे थांबण्याचा मोटिव्हच संपलाय. तुझ्यावर आणि विक्रांतवर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्पिटल जॉईन केलं होतं मी. सो आता यापुढे माझ्या मागे लागण्यापेक्षा तुझ्या आणि विक्रांतच्या नात्याकडे लक्ष दे. माझ्या आयुष्याचा तसाही तमाशा झाला तो पुरे झालाय. अगं मला अर्जंट 10,000 रुपये हवेत. रूमचं रेंट भरायचंय. नाही भरलं तर रूम खाली करायला सांगितली. मी ट्राय करते, 10,000 रुपये अरेंज होतात का ते बघते. ओजसला मी बोलले खरं मी ट्राय करते, पण 10,000 रुपये मी तरी कुठून आणू? ताईकडे मागू का? नाही नाही, नको. ती 100 प्रश्न विचारेल मला. बॅड आयडिया. हे यार, एवढी मोठी अमाऊंट ताई व्यतिरिक्त कोण देऊ शकणार आहे मला? मला ना असं काहीतरी कारण द्यावं लागेल की ज्याने ती मला प्रश्नच विचारू शकणार नाही. काय सांगू पण?
बाप रे, किती काय काय करतात मुली. धनश्रीने एवढं सगळं घ्यायला लावलंय खरं, पण हे कसं वापरायचं मला कुठे माहित. ताई, ताई काय करत होतीस ग? नाही, काही नाही. तू बोल ना, तू का आली आहेस इथे? तू बिझी आहेस का? नाही ग सुचित्रा, तू बोल. ताई, तू चिडणार नसशील तर एक बोलू? नाही चिडणार, बोल. मला 10,000 रुपये हवे होते.